नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. इस्रो उद्या एकाच वेळी 104 उपग्रहांचं करणार महत्वाकांक्षी प्रक्षेपण, उलट गणना सुरू. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांच्या विरोधातल्या खटल्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात निकालाची शक्यता. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तसंच उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान, सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था. आगामी काळात देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर भाजपला कायमचा पाठिंबा देणार, उद्धव ठाकरे. आणि पाकिस्तानात लाहोर इथे झालेल्या बॉम्बस्फोटात 16 ठार, 83 जखमी. नमस्कार. बातम्या विस्ताराने. इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या एकाच उड्डाणात 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. त्याची उलट गणना काल रात्रीपासून सुरू झाली. या महत्वाकांक्षी प्रक्षेपणात अमेरिकेचे 96, इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रत्येकी एक उपग्रह आहे. यात 101 नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोट्टा इथून उद्या सकाळी 9:28 हे प्रक्षेपण होणार आहे. गेल्या वर्षी इस्रोने एकाच प्रक्षेपणात 20 उपग्रह अवकाशात सोडले होते. याआधी 2014 साली रशियाने एकाच प्रक्षेपणात 37 उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता. मात्र आता 100हून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे. भारताकडे एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. उद्याच्या या प्रक्षेपणानंतर जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूचा पेचप्रसंग अद्यापही कायम आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता, अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला आणि इतरांविरुद्ध ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणीच्या खटल्यांवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम आणि अण्णा द्रमुक सरचिटणीस शशिकला यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी 1 आठवड्यात विधानसभा अधिवेशन बोलवावं असं मत महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी व्यक्त केलं आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी रोहतगी यांच्याकडे याबाबत कायदेशीर सल्ला मागितला होता. दरम्यान तामिळनाडूत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. हा या राज्याचा अंतर्गत प्रश्न आहे असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संपला. या टप्प्यात 11 जिल्ह्यातल्या 67 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपा अध्यक्ष मायावती यांच्या प्रचारसभा झाल्या. उद्याच्या मतदानासाठी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही मतदारसंघ संवेदनशील तर काही अतिसंवेदनशील जाहीर झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्तराखंडमध्ये देखील काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. उत्तराखंड विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 69 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल विविध राजकीय पक्षांनी जाहीर सभा घेतल्या. उद्याच्या मतदानासाठी उत्तराखंडच्या सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात उद्या होणाऱ्या मतदानादरम्यान कंचनपूर जिल्ह्यातल्या भारत नेपाळ सीमेवरील चौक्या बंद ठेवण्यात येणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची काल मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारसभा झाली. मुंबईतल्या सायन कोळीवाडा इथल्या सभेत नायडू यांनी उपरोधिक शैलीत सर्वच पक्षांचा खरपूस समाचार घेतला. विशेषतः काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला. अस्थिर दिसणाऱ्या पक्षांवर त्यांनी कडाडून टीका करत त्यांच्यातील अंतर्विरोध जनतेसमोर मांडला. भाजपात स्थिरता असून पक्षाच्या विचारधारेशी जुळवून घेणं लोक अधिक पसंत करतात असंही नायडू यावेळी म्हणाले. भूमि के ऊपर घोटाला, कॉमनवेल्थ गेम्स घोटाला 70,000 करोड़ खाया,
भूगर्भ में घोटाला, कोयला घोटाला, उसमें 1,80,000 करोड़ खाया। और आकाश में घोटाला, हेलीकॉप्टर घोटाला वो भी हो गया। और अंतरिक्ष में घोटाला, वो भी 2G घोटाला वो भी हो गया। अंतरिक्ष को नहीं छोड़ा, आकाश को नहीं छोड़ा, भूमि को नहीं छोड़ा, भूगर्भ को नहीं छोड़ा। येत्या काळात देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या बाणेर इथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला। पुण्यातल्या वाहतुकीचा उडालेला बोजवारा तसंच इतर अनेक समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला। पुणे महानगरपालिकेचा कारभार नियोजन शून्य असल्याची टीका त्यांनी केली। पुण्यातल्या कोथरूड इथेही मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा झाली। पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं सामान्य जनतेने स्वागत केलं, मात्र जनतेला त्रास झाला असं म्हणणाऱ्या नेत्यांनाच या निर्णयाचा फटका बसला असा टोलाही त्यांनी लगावला। गडचिरोली जिल्ह्याकडे यापूर्वीच्या सरकारने कायम दुर्लक्ष केलं। सत्तेवर आल्यानंतर भाजपा सरकारने इथे विकासाच्या अनेक योजना राबवल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। चामोर्शी इथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत ते काल बोलत होते। या भागात सिंचन विहिरी आणि कृषी पंपांना वीज देण्यासाठी सरकारने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। धारणीमध्ये अनेक गावात अखंड वीज देण्याचं काम भाजपने केलं। इथली नैसर्गिक साधन संपत्ती आणि आदिवासी समाज ही मोलाची ठेव असून जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महत्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करून चंद्रपूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करू असं सांगत विदर्भाच्या विकासाच्या अनेक योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून या योजनांसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं तर शिवसेना भाजपला कायमचा पाठिंबा देईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचार सभेत जाहीर केलं। गुंडांना खुलेआम प्रवेश देणारा पक्ष भयमुक्त सरकार कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला। अनधिकृत बांधकामांचा प्रश्न या सरकारने अद्याप सोडवलेला नाही, त्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी शिवसेनेला सत्ता द्यावी। मी हा प्रश्न सोडवेन, अन्यथा परत इथे येणार नाही असंही ते यावेळी म्हणाले। माझ्या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तात्काळ तुम्ही कर्ज माफ का करत नाही? तात्काळ कर्ज माफ का करत नाही? कशाची वाट बघताय? आम्ही आहोत ना सोबत। सरकार पाडणार की टिकणार? सरकार टिकणार की पडणार? किती दिवस तुम्ही नोटीस पिरियडवरती सरकारला ठेवणार? मग मी आज जाहीर करतो, जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतील तर मी त्यांना कायमचा पाठिंबा दिला म्हणून सांगा। आज मी जाहीर करतो। रायगडमधल्या जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी 34 जागांवर शिवसेना विजयी होणार असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला। रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेचा शुभारंभ गीते यांच्या हस्ते झाला, त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते। उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकांचं रणशिंक भुंकल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य आलं असून रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून शिवसेनेची एकहाती सत्ता येईल असंही गीते यावेळी म्हणाले। बुलढाणा जिल्ह्यात हिवरा आश्रम इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची काल प्रचार सभा झाली। शिवसेना नेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं यावेळी भाषण झालं। मराठी माणसाच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी शिवसेना लढत आहे असं ते म्हणाले। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागातल्या सुधारणांकडे लक्ष दिलं नाही, विकासाचे 3 तेरा वाजवले असा आरोप त्यांनी केला। शिवसेनेचे संपर्क नेते खासदार प्रतापराव जाधव यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार असून त्याचे पुरावे असून आगामी अधिवेशनात हे भ्रष्टाचार उघडकीस आणू असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला आहे। सोलापूरमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। भाजपा सरकार हे भावनिक मुद्द्यांवर मतं मागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सरकारकडे कोणतीच आर्थिक तरतूद नाही।
शिवाय आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधण्याच्याही वल्गना होत आहेत। मात्र स्मारक कधी बांधणार याकडे सरकारकडे उत्तर नाही। त्यामुळे सोलापूर महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात देण्याचं आवाहन राणे यांनी यावेळी केलं। भाजपच्या सत्ता लालसेपायी तसंच कपटी आणि धूर्तपणामुळे गेली 25 वर्ष जुनी युती तुटली असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल औरंगाबाद इथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत केला। मुंबई महापालिकेत शिवसेनेने प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणाऱ्या भाजपला गेली 20 वर्ष आपणही याच सत्तेत सहभागी असल्याचा विसर पडलेला दिसतोय असं कदम यावेळी म्हणाले। नोटाबंदीमुळे 100 लोकांना जीव गमवावा लागला, पण काळा पैसा काही बाहेर आला नाही। त्यामुळे नोटाबंदी हा मोदी हट्ट असल्याचं ते म्हणाले। भाजप आणि शिवसेना यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर ते जनतेचं दुर्दैव असेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे। या दोन पक्षांमधल्या संघर्षामुळे सरकार अल्पमतात आलं तर राष्ट्रवादी कोणालाही पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्या जालना इथे पत्रकारांशी बोलत होत्या। मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे असं सुळे म्हणाल्या। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये छुपी युती आहे असा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावं असं सुळे म्हणाल्या। विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या प्रभावामुळे अन्नधान्य, डाळी आणि फळांच्या दरात घट झाली आणि किरकोळ व्यापाराचा ग्राहक दर निर्देशांकात जानेवारी महिन्यात 0.5% घसरण झाली। गेल्या डिसेंबर महिन्यात 3.41% असलेला चलनवाढीचा दर जानेवारीत 3.17% आला आहे। हा दर गेल्या 3 वर्षातला सर्वात कमी दर आहे। जानेवारी 2016 मध्ये हा चलनवाढीचा दर 5.69% इतका होता। अन्नधान्य, डाळी आणि फळ बाजारात झालेल्या दर कपातीमुळे चलनवाढीचा दर खाली आला आहे। पाकिस्तानमधल्या लाहोर शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 83 जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये 5 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे। लाहोर शहरातल्या केमिस्ट अँड फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरर्सच्या निदर्शन रॅली दरम्यान हा स्फोट झाला। पाकिस्तानी तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। इस्रो उद्या एकाच वेळी 104 उपग्रहांचं करणार महत्वाकांक्षी प्रक्षेपण, उलट गणना सुरू। बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांच्या विरोधातल्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयात निकालाची शक्यता। उत्तर प्रदेशात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तसंच उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान, सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था। आगामी काळात देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर भाजपला कायमचा पाठिंबा देणार, उद्धव ठाकरे। आणि पाकिस्तानात लाहोर इथे झालेल्या बॉम्बस्फोटात 16 ठार, 83 जखमी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।